आपण पाहतोय की इथं सुद्धा आता पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। आंदोलकांची धरपकड सुरू झालेली आहे। दिल्लीमध्ये सुद्धा आपण पाहतोय की प्रशांत तिला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतोय की आज विरोधी पक्षाने सुद्धा इथं पाठिंबा दाखवला, विरोधी पक्षांची रेग लागली आणि त्यानंतर आंदोलकांची धरपकड सुरू आहे। कोणाकोणाला आतापर्यंत पकडलेले आहे प्रशांत? महत्वाचं म्हणजे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये आता ज्या पद्धतीने विरोधी पक्ष सक्रिय झालेले आहे त्यानंतर आता जोरदार धरणा प्रदर्शन सुरू आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अनेक मोठे नेते याने सहभागी झाले होते। आता जर माहिती मिळते की अखिलेश सिंग आणि सुप्रिया सुळे यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे लाईक देखील हे देखील काँग्रेसच्या या धरण्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नॅशनल काँग्रेसचे एमपी देखील जे आहे जे राहुल गांधीच्या धरणा प्रदर्शनात सहभागी होत आहे, त्यामुळे आता हे धरणं प्रदर्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नुकतंच जर बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानावरून एक बैठक संपली आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग इथून रवाना झालेले आहे। त्यांनी जितेंद्र सिंग आणि राहुल गांधींची एक महत्वाची भेट झालेली आहे, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ज्या पद्धतीने हा धरणा प्रदर्शन सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथल्या काही खासदारांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जर बघितलं आपण तर पंजाबमधून निवडून 2 खासदार आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर इतरही जे खासदार आहेत त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे कार्यकर्त्यांना पोचायला सुरुवात झाली आहे, त्यांना तिथून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांच्या वतीने केला जात आहे। मोठ्या संख्येने पोलीस बल देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। प्रशांत, आपण पाहतो या ठिकाणी आता कोणत्या खासदारांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची नावं समोर येत आहेत का? नाही, महत्वाचं म्हणजे पंजाबमधील 2 खासदार जे आहेत ते जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पवन खेडा यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। याशिवाय इतरही खासदार जे मोठ्या संख्येने इथे सहभागी झाले त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की हे धरणं प्रदर्शन जो चर्चेनंतरही पूर्ण होत असल्यामुळे आता यापुढे काँग्रेसच्या वतीने काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। या ठिकाणी इतर कोणते खासदार आणि कोणते नेते सहभागी आहेत? जर बघितलं आपण तर या धरण्या पाठिंब्याला बघितलं सुप्रिया सुळे या देखील घटना थोड्या वेळात तिथे दाखल होणार आहे। अखिलेश सिंग जे यादव जे आहे समाजवादी पक्षाचे ते देखील दाखल होणार त्याची माहिती मिळते। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जे आहे ओमर अब्दुल्ला यांचेही खासदार देखील या धरणा प्रदर्शनात जॉईन होत आहे। आणि जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की बहुतांश विरोधी पक्ष आता राहुल गांधींच्या नेतृत्वावरती एकवटण्याचा प्रयत्न होतोय। आपल्याला माहित असेल की अभिजित दिपके यांना देखील पाठिंबा देण्याकरता शरद पवार सुप्रिया सुळे या जंतर मंतरवरती दाखल झाल्या होत्या। त्यानंतर राहुल गांधींनी आपला 7 लोककल्याण मार्ग जे आहे जिथे पंतप्रधान निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर आपला धरणा प्रदर्शन प्रारंभ केला होता। जिथून पंतप्रधान बाहेर पडतात त्या गेटच्या समोर धरणा प्रदर्शन सुरू झाल्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ निर्माण झाली होती। त्यानंतर आता यावरती जर बघितलं या लोकांना इथून उचलण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे। आपण प्रशांत इथं पाहतोय की मोठ्या संख्येनं आंदोलक आलेले आहेत आणि राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केलं। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली होती का, पूर्वसूचना दिली गेली होती का? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर यामध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी दिल्ली पोलिसांची घेण्यात आलेली नव्हती। लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आज मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या 10 राजाजी मार्ग या निवासस्थानी सर्व काँग्रेसचे नेते एकत्र आले होते। DK शिवकुमार जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे, त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जे आहेत ते देखील, याशिवाय इतरही काँग्रेसचे मोठे नेते, काँग्रेसचे सरचिटणीस असो KC वेणुगोपाल असो, प्रियंका गांधी असो, हे सर्व नेते तिथे एकवटले होते। असं असताना तिथून राहुल गांधी यांनी या सगळ्यांनी त्या 10 राजाजी मार्चचे मार्च करायला प्रारंभ केला आणि समोर असलेल्या जे समोरच्या गोल चक्करला जे पंतप्रधान निवासस्थान आहे त्या निवासस्थानावर पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला की आता मोठ्या संख्येनं तिथे खासदार पोहोचत आहे आणि निश्चितपणे यातून आता केंद्र सरकार कसा मार्ग काढतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणि अधिकाधिक माहिती पोहोचवत राहा। सध्या आपण दृश्य पाहतोय पवन खेडा यांना सुद्धा आता पकडायचा प्रयत्न सुरू आहे। पंजाबच्या 2 खासदारांना आता पकडल्याचं पाहायला मिळत आहे। एक खासदार या ठिकाणी पोहोचत आहेत। एक सेकंड, स्टूडेंट पे हाथ उठा रहे हैं, स्टूडेंट का गला पकड़ रहे हैं। चिराग खोया है।
ये क्रांति अब बड़ी ज्वाला बनकर धधकेगी। राहुल गांधी के नेतृत्व में ये रुकने वाली नहीं। ये मोदी युवा विरोधी है। अगर आज इसने छात्रों पे युवा पे लाठियां चलवाई है, याद रखना। देश को आजादी दिलाई और देश को विश्व गुरु बनाएगा। ही दोन दृश्य आपण पाहतो दिल्लीत ही दोन्ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिलांना उचलून घेऊन गेलं जात आहे। या ठिकाणी महिला सुद्धा झोपलेल्या आहेत, रस्त्यावर त्या झोपलेल्या आहेत, निषेध करतायत, सरकारच्या तानाशाहीचा निषेध करतायत। कॅमेरा 2 मध्ये आपण पाहतोय सीजेबीचे आंदोलक या ठिकाणी दिसत होते आणि या ठिकाणी आता राजकीय पक्षांनी पाठिंबा दाखवला, काँग्रेसने जाहीर पाठिंबा दाखवला। राहुल गांधी उपस्थित झाले आणि त्यानंतर देशभरातनं अनेक खासदार दिल्लीकडे निघालेले आहेत। आता उद्धव ठाकरे निघालेले आहेत, शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांनी पोहोचून त्याची भेट घेतलेली आहे। आपण पाहतोय इथं महिला सुद्धा या ठिकाणी निषेध करतायत आणि त्यांना पकडण्याचं काम सुरू आहे, त्यांना अटक केली जाते। खरं तर मोदींच्या निवासस्थानाबाहेर हे ठिय्या आंदोलन काँग्रेसनं पुकारलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी उत्तर द्या अशी मागणी करत हे आंदोलन पुकारलं आणि त्या ठिकाणी या महिलांनी ठिय्या मांडला होता। आता पोलिसांनी त्यांना सुद्धा त्यांची धरपकड केल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे आपण पाहतोय मोठ्या संख्येनं आंदोलक आक्रमक झालेले आहेत। पोलिसांना राहुल गांधी यांच्यापर्यंत येऊ देत नाहीयेत। राहुल गांधींच्या समर्थनार्थ या ठिकाणी आंदोलक त्यांना गराडा घालतायत। पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी आंदोलन करायला पाहायला मिळत आहे। मोदींच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। मोदी जिथून घराच्या बाहेर पडतात त्याच ठिकाणी काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर आंदोलनाची कोणतीच पूर्वसूचना दिली गेली नव्हती। राहुल गांधींनी यापूर्वी आंदोलनाविषयी काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे यंत्रणा तैनात केलेली नव्हती। सगळ्याचा फोकस होता तो जंतर मंतरवर होता। मात्र आता इथं राहुल गांधींनी जे विरोधी पक्षनेते आहेत देशाचे त्यांनी पाठिंबा दिला आणि स्वतः सहभाग घेतला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी अनेक खासदारांनी रीघ लावली। आता या खासदारांनी रीघ लावल्यानंतर या खासदारांची धरपकड केली जाते। पोलिसांनी आतापर्यंत 2 खासदारांना पकडलंय, पंजाबच्या 2 खासदारांना पकडलेलं आहे आणि त्यानंतर अजूनही खासदारांची इथं रीघ लावली जाते। आपण पाहतोय या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे आणि याच काळामध्ये विरोधी पक्षानं आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे। म्हणजे एके ठिकाणी आपण पाहतोय सभागृहामध्ये विरोधी पक्ष आपल्या मागण्या मांडतोय आणि दुसरीकडे अधिवेशन संपल्यावर रस्त्यात उतरून आंदोलनात सक्रिय होतोय। हे दृश्य आपण सध्या भारताच्या राजधानीमध्ये पाहायला मिळतंय। नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्या निवासस्थानासमोरची ही दृश्य आहेत। दोन्ही बाजूने आता सरकारला प्रश्न विचारले जात आहेत, सरकारनं उत्तर द्यावं, सरकारकडनं उत्तर अपेक्षित आहे। हे एकच समजत आता विरोधी पक्षनेता रस्त्यावर सुद्धा उतरल्याचं पाहायला मिळत आहे। एकाच वेळी आपण पाहतोय सकाळच्या वेळी अधिवेशनामध्ये आणि त्यानंतर अधिवेशनाची वेळ टळून गेल्यावर रस्त्यावर तो प्रश्न विचारायला हा विरोधी पक्षनेता उतरताना पाहायला मिळतोय आणि यावेळी या प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांना सरकारनं पोलिसांमार्फत आता त्याची धरपकड करायला लावलेली आहे। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, 2 खासदारांना पकडलेलं आहे। नवी दिल्लीमध्ये काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर कालपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडलं गेलं, त्या मागणीकडे दुर्लक्ष झालं आणि त्यानंतर आता काँग्रेसनं पाठिंबा दाखवला आणि त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वतः आंदोलनामध्ये सक्रिय झालेले आहेत। त्यांचं टार्गेट आता केवळ धर्मेंद्र प्रधान एवढंच नसून त्यांचं टार्गेट आता नरेंद्र मोदी उत्तर द्या असं झालेलं आहे। मोदींच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी आता राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलंय, त्यांच्यासोबत प्रियंका गांधी सुद्धा आहेत आणि अनेक काँग्रेसचे खासदार इथं सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। प्रसंगी 3 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे। जवळपास 3 तासांनी 2 खासदारांची धरपकड केल्याचं कळतंय। पोलिसांनी 2 खासदारांना उचललेलं आहे आणि या ठिकाणी आता राहुल गांधी यांच्याकडे पोलिसांचा मोर्चा वळतोय। इथं गोंधळाची स्थिती तयार झालेली आहे, मोठ्या संख्येनं जनसमुदाय जमलेला आहे। आता इथं केवळ विद्यार्थी नाहीत, आता हे आंदोलन केवळ अराजकीय नाही तर आता या आंदोलनाला राजकीय रंग सुद्धा चढलेला पाहायला मिळतोय।